13 ऑगस्ट फोटो साहेब त्या पत्राला कदाचित 1 वर्ष होते बरं का भारत शौचालयाचं. 13 अगस्त जरा डेट बघा ना त्याचं. 1 वर्ष काहीतरी 8 महिने कदाचित कुठे वार्ड क्रमांक 234 गल्ली कोणती संजय नगर पार्ट 2 अमृता पाटील आणि अजून पाटील रोड इंजिनियर पाटील म्हणून दोघं लेडीज काय होतं माहितीये का, आमचे काही कार्यकर्त्यांना काही टाइमपास होत नाही किंवा त्यांचा वेळ जात नाही म्हणून टाइमपास म्हणून कोण करत नाही. त्यांना सांगितलं पीएमडीतला 90 फूट रोड आहे, ड्रेनच्या आणि सीसी रोडच्या मध्ये जे सास्ट्रीप बनते, युटिलिटी वाले जेव्हा खोदतात ते खोदल्यानंतर त्यांची त्याच्यावर मुळात ते अधिकारी फोन उचलत का नाहीत. फोन उचलला तर बोलायला सांगायला गेलं का फोन कट करतात आणि व्हिजिट केल्यानंतर पण करतो म्हणतात आणि निघून जातात. 2 वेळा त्यांना व्हिजिटला बोलवलं होतं तिकडे. विषय सांगा तुमचे आपण एवढे विषय पेंडिंग सोल्युशन काढायचं नुसतं चर्चा करणार का पीएमजीपी बजेटचा जो विषय. माझं एकच म्हणणं आहे, एक व्हिजिट मला आज द्या ना डीएमसी साहेबांची आपण जाऊ त्या लिहून घेतला अजून दुसरा विषय तुम्हाला राग येईल तुम्ही काय याच्यावर बसून झोपा काढता का. तसं नाही. आता आम्ही तुम्हाला आम्हीच सांगितलं पाहिजे का. तक्रारीचा विषयच नाही, तक्रारी लोकांच्या आहेत. ज्या लोकांची तक्रारी आमच्या ऑफिसला आले कळलं काय. तुम्हाला आम्ही सांगितलं होतं तर मग अधिकारी म्हणून आपलं कर्तव्य काय. 1.5 वर्ष जनकल्याण सोसायटीला प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर सोल्युशन 1 वर्षाला डिस्कस करून त्याचं निवारण काय झालं बघा ना तुमच्या समोर येते. ज्या बायका आहेत ना आमच्या त्या माझ्या भगिनी त्या कुठल्या एरिया सोलापूर साहेब थोडे चिडलेले आहेत ना. अधिकारी तिकडे जर चुकून गेला तर हाती थोडा चिडलेत पाण्याच्या विषयावर टोलवाटोली करतात. सोलापूर रोड जयनगर सोलापूर जनकल्याण सोसायटी पहिलं कारण सांगितलं वॉलचं. जयनगर सोलापूर जनकल्याण सोसायटी ते जंक्शनचं काम तिथे केलं. पाणी येतच नाही, टायमिंग बदललाय. रात्री 1ला सोडतात, सकाळी 4 सांगतात, पाणीच नसतं. मी स्वतः 3 दिवसापासून तिथे जाऊन आलो. आता 5 वाजता सोडायला 5ला सोडलं की 5 वाजता एक आमच्या सोबत वॉर्ड ऑफिसर साहेबांनी पाणी दौरा करावं. का सांगतो तुम्हाला प्रायोरिटीवर अटेंड होतील म्हणून तुम्हाला स्पेसिफिक द्या. मोठा झालाय तर ते करून घेतो. मोठा झाला 25 नंबरचा नाही. आणि आम्ही अशी मागणी केली होती की छोटा नाला आणि मोठा नाला पण सांगितलं की तुम्ही आमच्या सोबत या. छोट्या नाल्यासाठी आपण जाऊ. मायनर नाला पण आज येत आहे त्याला बोलवते आता राहू दे. मी येतो ना आज सोबत घ्यायचं. हा तो आल्याशिवाय आम्ही त्याला गायकवाड नगर लेटर टाका. आता तुम्ही गल्ली कुठली म्हणता. संस्था बरखास्त करा. साहेब चांगले ऍक्शन घेत असते. चांदोरकर साहेब त्यासाठीच घेतलंय. आता ती गल्लीचं सांगा तुम्ही. आंबेडकर नगर गल्ली बताओ स्पेसिफिक गल्ली का पार्ट 2 पार्ट 2 आणि मायनर नागरिक साहेब आपण हे करा निवारण आमचे साहेब आहे ना हे आमचे मागणे विभागातले जे काही नगरसेवक होते विभागात जे काही नगरसेवक होते विभागातले 22 विधानसभेतले आमदार अनुशक्तीचे असतील किंवा मार्गदर्शक असतील त्यांचे नातेवाईक कार्यकर्ते पदाधिकारी शेजारी पाजारी ह्या लोकांना तुम्ही कंत्राट देणार आहेत का. आमच्या ह्या मुंबईमध्ये M20 मध्ये मराठी माणसाला कंत्राट देणार नाही. आपलं सगळं ऑनलाईन सिस्टम ऑनलाईन आहे ना. मग तुम्ही त्याचं लोकांना अवेअरनेस कसं करता. ऑनलाईन आपण ऍडव्हर्टाइज नाही हे आमच्या इथल्या बऱ्यापैकी आहे ना 34 लोकांना पण कळते कुठल्या
आमदारांच्या नगरसेवकांच्या नातेवाईकांना, आणि आमच्याकडे ग्रॅज्युएट पोरांना कळत नाही. का कळत नाही? अवेअरनेस का होत नाही? ह्या गोष्टीचा आम्ही कंत्राट ऑनलाईन पद्धतीने काढत आहोत, निविदा भरा, लगेच नाही होत. पोर्टल आहे आपलं, पोर्टल चेक करत राहिले ना, कुठलं आलं ते कळतं. पण तुम्ही मान्य करा, या आपल्या गोष्टी आहेत. माहिती करून देऊ कुणी बोलू. आमदाराच्या लोकांना कसं काय करता? आमदाराचा माणूस सकाळी मला बोलतोय की तू लेटर टाक. एक मिनिट नको बोलायला. हा. जे कोण आहे ना त्याला माहिती करून द्यायला त्याला पाठवा, मी एक इंजिनियर देतो, त्याला बसवून ते समजावून सांगेल. बस त्याच्याकडनं बाकीच्यांना तुम्हाला शिकतो. तुम्हाला आता गणपती येतात. कृत्रिम तलाव किती आहेत आपल्याकडे आता? 4 ठिकाणी. नाही नाही, एक मिनिट. मानपूर शिवाय मध्ये किती? मानपूरला आपल्याला महाराष्ट्र नगरला काय नाही 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 नाही. मानपूर शिवाय विधानसभा पण एक आहे आपल्या इथे आपल्या ठाकरे उद्यानमध्ये. एक आहे, इथं नाही का? नाही तोच तिथे गेला ना अच्छा, तिथं. मग एकच आहे. बाकी अनुसूचीमध्ये 3 आहे. बाकी आमचं तिकडे. ठीक आहे. दुसरी गोष्ट याचा विषय, हा महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवच्या कालावधीमध्ये ती साफसफाई केली जाते. आपल्याकडे अशा किती संस्था आपण करतात? साफसफाईचं आहे ते. असे किती संस्था आपण करतात पूर्ण विधानसभेला? त्यांना बोलवा ना. माझा आरोप आहे, ह्या पण वेळेला तिथे आमदार आणि नगरसेवकाची माणसं असतात. आणि साहेब एका माणसाच्या 100 संस्था या वॉर्ड मध्ये पडले. हा, वेगवेगळ्या सिद्ध करू शकतो आम्ही. ठीक आहे. विषयानंतर तुम्ही बोला ना ते चांदूरकर म्हणजे साहेब. मराठी माणसाला आता इथं काहीच करायचं नाही. इथं घरं सरळ आपलं कॅबिनेटमध्ये विकायची, बाहेर निघून जायचं, अधिकाऱ्यांनी आपलं मस्त परप्रांतीय लोकांना खांद्यावर घ्यायचं आणि चालू घ्यायचं. काय म्हणते जनरल टॅक्स भरणारा माणूस मराठी माणूस फटेकर साहेब जनरल आपण मंत्री माझ्यावर आहे की, टॅक्स भरणारा मराठी माणूस. जे कंप्लेंट आहे ते तर बोला आणि महानगरपालिकेला लुटणारे कोण? ते बाहेरचे लोक. आम्ही लोकांना आव्हान करू का टॅक्स भरू नका म्हणून? तुम्ही येणार परत लाईट कापायला, परत वीज कापायला, सगळ्या गोष्टी करायला. गरीब मराठी माणसाला त्रास देणार आहे की नाही? त्यातला अधिकारी त्यावेळेला तुमचा जागावर आहे. हे बघा साहेब, हे 6 झाले अजून त्याच्यातले प्रायोरिटी वाले एकदम मी काय म्हणतोय, अशी वेळ देतो दोघांना घ्या, आपण जाऊया रोडवरती. एका ना हे वैरी घेऊन सोबतच चालू. वैगुण सोबत चला. आम्ही जे दाखवतो ते लिहित सुद्धा तुम्ही. असं नको, हे लगेच आपण इथले इथे आरक्षण प्लॅटवरती कारवाई करायला केली जाणार आतापर्यंत. हो, आरक्षण प्लॅटवर कारवाई करा. तुमच्या बाजूला आहे. थोडं मी पाहतो थोडं. 4 फ्लॅट तुमच्या बाजूला आहेत. का कारवाई केली नाही आतापर्यंत? मी तुम्हाला दाखवतो, या विभागातले 50 ते 60% वर जनतेला प्रॉपर्टीचा आधार झालेला असणार आहे. नेहमीचे रुग्ण किती तुम्ही काय हा विषय आला याच्यामध्ये. काय करायचं आम्हाला आहे ना. काहीच कारवाई नाही. तुम्ही नोटीस काढणार, तो म्हणजे नाते झालं, नुकसान जे झालं. काय असेल ते तुम्हाला कळवू ना, काय अडचण नाही. बिल्डिंग फॅक्टरीचा एक मोठा विषय. कुठला बिल्डिंग फॅक्टरी. बिल्डिंग फॅक्टरी झालं ना, तो त्यांचा विषय आहे. 142 मध्ये काली लाईन दादरी लाईन 140 मध्ये वरतून दगड पडतंय, आरामशीर हा, पडतंय. तो महानगरपालिकेत जाऊया का? जाऊया का तो? सगळ्या रस्त्यावर वाळू खडी 140 बाहेर ना आलाय. कब्जा रोड कब्जा केलाय. 142 मध्ये काली लाईन कोपऱ्यात येतं सोडा. ते उचलून घेतात ते आपल्याला मिळते 140 मध्ये 45 फुटाचा रस्ता ते खडी टाकून कब्जा केला. 140 मध्ये आणि 45 फुटाचा रस्ता ते पूर्ण खडी ते शेड हे लगेच काही 10 दिवसापासून उद्या परत बरोबर आणखी हाय लेवल वर्कर मार्ग आहे पीएमजीपी कॉलनीमध्ये. त्याचा एक साइड ट्रॅफिकसाठी बंद असेल. हे आपण त्या लोकांना अर्ज म्हणून दिले. आपण ट्रॅफिकला लेटर लिहून पूर्ण क्लिअर करायचं हे करू, कारण तिथे आपलं त्या शिंदेना फोन करून विचारा. शिंदेचे माझे शिबिर झाले आपोपसात. तिथे एक माणूस ठेवा म्हणून ट्रॅफिक, म्हणजे कुठल्या अधिकारी आला की 4 दिवस ऍक्टिंग करायची. हप्ते पोचले की विषय संपला. नंतर बरे नाही का तिथं एका रोडवरती लोड आहे सगळा. आईने लवकर मार्ग त्या लोकांना आंदोलन दिलंय. काय प्रश्नाचं हो की नाही मध्ये उत्तर दे मला. मी कितीतरी वेळा सांगितलं, महानगरपालिका, स्थानिक पोलीस प्रशासन, स्थानिक ट्रॅफिक विभाग या ठिकाणी का बसत नाही तुम्ही लोक त्या विषयावरती? म्हणजे पोलीस प्रशासन पण घाबरणार आहे ना. आलेला नाही. तिथे तुम्ही बोर्ड लावत नाही, तिथे तुम्ही ट्रॅफिकला उभं करत नाही.
आम्हाला ते माहित नाही. आजपासून पीएमजीपी कॉलनी मार्केटमध्ये सुरुवातीला आणि शेवटीला 2 गाड्या रोज उभा पाहिजे, संध्याकाळी 5 ते 10 पर्यंत. ठीक आहे, ते लिहून घे. आपण करू. तात्पुरती कारवाई नको साहेब. अजिबात नाही, खात्यावर कारवाई नाही. मान्यता घेऊन करून घेऊ. आणि 140 सांगितलं मध्ये वरतून 140 मध्ये मधून सेफ्टीला सेफ्टी काहीच नाही. वरतून माझ्याकडे व्हिडिओ वगैरे सगळे प्रूफ आहेत. कसली वरतून काय बिल्डिंग मध्ये सळा पडतोय, दगड पडतोय. एक पोरग पडलं ना बाप्पा बाय पोरगं पडलं. नॉर्थ स्टार नॉर्थ स्टार नॉर्थ स्टार नॉर्थ स्टार बिल्डिंग नॉर्थ स्टार बिल्डिंग नॉर्थ स्टार नॉट कंडिशन नॉट कंस्ट्रक्शन नॉट कंस्ट्रक्शन Safety लावण्यासाठी सेफ्टी नाही, ते लोक काहीच पालन करत नाही. त्यांच्यामध्ये क्लॉज आहे, तो जो डेव्हलपर आहे ज्याला त्याने परमिशन दिलाय ना, कोणी एसआरएने दिलं असेल हा. तर त्यांच्यामध्ये कंडिशन असते, जर का सेफ्टी नेट लावली नाही त्याला पेनल्टी पाहू शकतो. तर तुम्ही त्यांच्याकडे जर दिलं, आम्ही पण देऊच लेटर, त्यांच्याकडे फॉलो केलं तर पेनल्टी लावून ते लावून घेतले, लावायलाच पाहिजे. SRA पर्यंत दिलं इथपर्यंत आपण नाही, सेफ्टी नेट लावलीच पाहिजे त्यांनी, ते लावू शकतो. त्याला आपण कळून पकडतो. मला हे बीट नंबर सांगायचा. 140. ठीक आहे, सेफ्टी नेटचा विषय. आणि ते लोकांनी आपलं गटर असतं ना, ते पण बंद केलं येणे जाणे. कारवाई करा बिल्डरवर. ठीक आहे, तुम्ही लिहून घेते ना, हे तुम्हाला कळलंय. बंद केलेली आहे ना. हो हो, हे काही पॉईंट तुम्हाला उद्या पत्र भेटलं कारवाई किती दिवसात करणार? हे आता तुमचे पॉईंट आहेत ना, ते आजच लेटर पाठवून प्रत्येक डिपार्टमेंटला पाठवून देऊ, गॅरंटेड. तरी पण आम्ही तुम्हाला हे जे गाजरी लाईन डेपो आहे ना, ते आमचा पर्यू आहे, ते आम्हीच करू. उद्यापासून तुम्हाला ऍक्शन दिसेल. मला एक सांगा साहेब, त्यानंतर ट्रॅफिक आहे ना, ट्रॅफिक पोलिसांना मी बेंगलोरला राहिला होतो 30 वर्ष, आता 10 वर्षाने मार्केटला राहिला गेलो पीएमजीपी कॉलनीमध्ये. 10 वर्षांपासून बघतोय साहेब. तुम्हाला नाही दिसलं दिसलं की आता बघा ना, तुम्हाला ऍक्शन दिसेल, सांगतोय ना. ते लिहिलंय का तुम्ही? हातून मातून नाही. नाही, गटराचा विषय हो. त्याचाच ना, त्याच ट्रेनवर आहे ना. हो, त्याच. Same train. ऐका, महानगरपालिकेचा एक रुतबा दिसला पाहिजे कारवाईतनं. असायला पाहिजे. खरं आहे. झालं, हे लोक हलक्यात घेतात तुम्हाला. होणार नाही, बघा ना. आम्ही आपण देतो महानगरपालिकेला, म्हणून महानगरपालिकेच्या आयुक्त लेवलला अधिकाऱ्यावरती हल्ले झाले. याची तरी आपल्याला शरम वाटली पाहिजे. आज हजारो लाखो लोकांमधून तुम्ही इंजिनियर म्हणून निवडून जाता, आम्हाला अभिमान आहे आमचे मराठी अधिकारी. पण तुमचे हात सक्षम असले पाहिजेत ना. आम्ही आहोत तुमच्या बरोबर. पुन्हा तुम्हाला सांगितलं नाही, तुम्हाला बाहेर नाही, परप्रांतात देणारे लोक हलक्यात घेतात. पाणी जातं सगळ्यांना. पाणी तर तुम्हाला काहीच वाटत नाही. तर मुंबई महानगरपालिकेसारखी प्रतिष्ठित महानगरपालिका, याच्यामध्ये आपल्यासारखे कर्तृत्ववान अधिकारी म्हणून निवडून तुम्ही गेलेला, आणि तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांना जर हलक्यात घेत असतील तर आमचा जीव जातो. आमचे राजसाहेब बोलले होते, फक्त 48 तास द्या. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांवरती पूर्ण विश्वास आहे. ते का बोलले होते? पोलिसांना तुम्हाला कळते का बोलले होते? कारण तेवढा विश्वास आहे. साहेबांच्या म्हणण्यानुसार लॉ पण ऑर्डर आहे आपल्याकडे. कोण अडवते? आमदार. कोणी अडवत नाही, आपण आपली कारवाई करू. पण आपण आहे ना, जेवढे आता विषय घेतलेले आहेत, हे जे मेन 4-5 विषय आहेत, त्याची एक कॉपी साहेबांच्या लेटर त्या डिपार्टमेंटला पाठवतो, आणि ते जे आपले इंटरनल डिपार्टमेंट आहेत सगळे, ठीक आहे. तर आमच्या त्याचे इथेपर्यंत आहे की साहेबांना आमच्याबरोबर 2 पावलं चालवावं. साहेबांना बोला काय काय फरक थोडा आपल्याला आमच्याकडनं आम्हाला ऍक्शन घेतल्यानंतर ऐका, तर ह्याच्यावर पहिले कारवाई होऊ दे, मग तुम्हाला झालेली दाखवा. आपण साहेबांना पास झालूया. साहेब गेले की काम होणार नाही नाही, इथं साहेब इथेच आहेत. साहेब कुठे जातात? येत असतात. आपण करूया. फक्त एकदा आरोग्य विभागाचं कोणी इथं आले? एमओईना बोलवावं लागेल. बोलवा. बोलून घेऊ. मला त्यांना विचारायचं टीबीचे रुग्ण किती आजच्या डेटला? दीपक वॉटरवाले, रोडवाले आणि एमओई. त्यामुळे पाटील मॅडम. एमओईवाल्यांना मला अजून एक विचारायचं आहे. रोडवाला मी ताई. बाळासाहेब ठाकरे जो दवाखाना आहे, त्या लोकांची बाळासाहेब ठाकरे दवाखाना हा आमच्या पीएमजीपी कॉलनीमध्ये ही लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असतात, तिथे काय नसेल तर लवकरात लवकर द्यावा. तुम्ही एखादी जागा सुचवा तिथे पहिले. आपण जागेचा विषय असेल काहीतरी जागा झाला. जागा जर बीएसटी प्लॉट जो आहे ना, BST वाले ऐका पुढे सांगते. तिथे ती जागा तुम्ही म्हणते बीएसटी मान्य, तिथे चर्ची, गर्दुले, दारुडे, बेवडे बसतात. त्यांना दिले का? आजूबाजूला घरं आहेत सगळी. ऐका, त्यांनी रिजेक्ट केलं. नाही, जागा रिजेक्ट. आम्ही पण मागणी करतो, तुम्ही पण फॉलो घ्या.
ती जागा जोपर्यंत तिथे पुढचं प्लॅनिंग होत नाही तोपर्यंत कंटेनर ठेवा ना. काय फरक पडतो त्याला पण परमिशन देत त्याला तुम्हाला फिरतं दवाखान्याची तुम्ही मला तसं मला उत्तर द्या. फिरतं दवाखाना देऊ शकतो. की आम्हाला बीएसटी मोबाईल परवानगी असते ना मानली आहे. त्या दवाखान्याचा पेपर आणि घेतो. फिरतं दोन- पहिलं ते रोड रिकामी करा परत पंचायतकडून तेव्हा गाडी घुसते सगळं होईल फिरतं दवाखाना अहो तिथं आता माणसाला फिरतात चालता येत नाही ते दवाखाना कधी तरी चालायचं एका दिवशी आठवड्यात ते अरेंज करून तुमचा जी साहेब, आधी कधीच भेटेल मला की एमपीडीएमसी जाऊ द्या हो. तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांनी जरी आम्हाला वेळ दिला ना कारण लोकांमध्ये बोलतात तो सिमेंट आहे. या मोठ्या अधिकारी जाऊ द्या यांना आधार होईल त्यांना माल टाकलं तरी त्यांना स्वस्त तरी त्रास होतील आणि एसी मध्ये राहणारे लोक आहेत. मी येतो साहेब. आमच्यावर या ना तुम्ही आम्ही येतो आपण करूया HOD म्हणून आम्ही येतो. बाप दाखवायला श्राद्ध का विषय संपला. आम्हाला सांगायचं आणून इथं आपण तुम्हाला फेकून दाखवायला लागतं हे बघा एकदा. त्यांनी कॉपी बाकी एक कॉपी ठेव. तुम्ही डिस्पॅच केलं काय टाकून देऊ डिस्पॅच केलेलं नाही. डिस्पॅच तुम्ही करून मला एक कॉपी द्या. आज आमच्या बरोबर हे लोक नाही आले खाली. आम्ही 25 तारखेला मनसे स्टाईलने आमचा मोर्चा असेल. कशाला मनसे स्टाईल मोर्चा करायची काही गरज नाही. पहिलं ते ऍक्शन घेऊन दे ना. मनसे काय आमच्यावर गुन्हे दाखल करायचे ते करू द्या पोलिसांनी. पोलीस पण काय गरज नाही. आम्ही केस घ्यायला तयार आहे. हे पण आहे. काय? ते ऐकलं का? आणि ते हे तर झालेलं आहे हे झालेलं आहे. हे डिस्पॅच झालेलं आहे त्याचा नंबर लिहून घ्या फक्त तो इन्व्हर्ट नंबर. द्या इकडे. अजून एक ती शिवशक्तीचा म्हणून आहे ती कायम भरत असते भरून वर पाणी घालत नाही असते. सांगितलं. त्याला पण बोललो ते भरून द्या कांबळे साहेबांना सांगितलं होतं. अजून भरून वर 1.5 वर्ष झालं. जरा एक एमओएच सांगितलं त्यांचा एक विषय घेऊन थांबू ना. एमओएच साहेब आहे एमओएच आरोग्य अधिकारी. नाव काय? आपले एक साहेब, आजच्या डेटला आमच्या मानपूर छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभा बंद करायचं पूर्ण. याच्यामध्ये आजच्या डेटला टीव्हीचे रुग्ण किती आहेत? माझा प्रश्न सांगा. पकडापकडी बंद आहे. बीएमओ जास्त ना ग्रॅज्युएट आहे बाहेर तोंडावर सांगा आवाज उभं राहील. पाणी थोडं हे झालं. माझ्या विभागात आजच्या डेटला टीव्हीचे रुग्ण किती आहेत? याच्याने ओळखता येईल. जैन नगर सोडून. बरं. घेऊन आणलाय का? ते बोलतात लेआउटच बरोबर नाही. त्याच्यासाठी मी त्यांना